राष्ट्रवादी अजित पवार गुट के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल ने आज विभिन्न मुद्दों पर पत्रकारों से बातचीत में कई बड़े बयान दिए। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के आगामी चुनाव, लाडली बहन योजना को लेकर विपक्ष के आरोपों पर प्रतिक्रिया दी। वैष्णवी हग्गाओं ने आत्महत्या प्रकरण में अजित पवार के कार्यकर्ताओं पर सवाल उठाए। उन्होंने जोर देकर कहा कि अगर कोई दोषी है तो कार्रवाई जरूर होगी, किसी पर भी अन्याय नहीं होगा। लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे। हगवणे प्रकरणाच्या बद्दल अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका ते आमच्या पक्षाची आणि त्यांची हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक काय बोलणं योग्य नाही। कोणावरही आरोप किती करा, शेवटी जे अजितदादांनी जे भूमिका घेतलेली आहे अतिशय योग्य आहे। कोणावर अन्याय होणार नाही आणि जे कायद्याच्या प्रमाणे न्यायाप्रमाणे जे काय कारवाई करायची असेल ते नक्की होणार आहे। जिथे जिथे शक्य असेल नक्कीच युतीमध्ये लढणं हे आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे। प्रश्न फक्त असा येतो की काही ठिकाणी स्थानिक स्तरावर कधी युती करणं म्हणजे छोट्या इलेक्शनमध्ये शक्य होत नसते, पण आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महायुतीमध्येच सगळे इलेक्शन लढवायचे आणि जिथे शक्य नसेल ते नंतरही निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता सगळ्याकडे बसवण्यासाठी आम्ही लोक एक मतानी काम करणार आहोत। ते ठीक आहे ना, प्रत्येक पक्षांनी चांगलं लोकांनाच घेतलं पाहिजे। कोणाच्या काही बॅकग्राऊंड चुकीचा असेल, काही गुन्हे असेल की काही त्यांच्या चरित्राबद्दल काही आमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच ते पाहूनच आम्ही प्रवेश दिला पाहिजे। ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि राहिली पाहिजे। आता कुठेतरी काही चुकलं असेल तर नक्कीच काय आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही।